एक पराभव झाला म्हणून कुणी हुरळून जाऊ नये आणि जायचं नसतं. काल गाडीला एवढं स्पीड होतं, परंतु काय दिवसच नव्हता म्हणायचं समजायचं. आणि बकासूर आज गट पास झाला आहे. आणि काय गाडीनं वाटकडे गाडी जरा मागं होती, गाडी सुटताना लेट सुटली. पर मल्हार आणि बकासूर एक कॉम्बिनेशन आज पुन्हा एकदा जुळवून आणलं आणि पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की एकदा गाडी चुकेल दुसऱ्यांदा नाही चुकणार. कशा गाडीनं सुट्टा काढला. मैदान जे आहे ते आसू या ठिकाणी चालू आहे. तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी चालू आहे मैदान. आणि ह्या मैदानामध्ये बकासूर आणि मल्हार ही जोडी आज पळताना दिसली आपल्याला. गट क्रमांक 7मध्ये गाडी पळाली. सुंदर अशी गाडी. बबलू चाचा होतं का अमर ड्रायव्हर होतं? जरा कमेंट्समध्ये सांगा. मी काय बघितलं ना, मी गडबडीत, परंतु गट बघितला आणि दाखवून दिले त्या बकासूरनं. काल पळाली गाडी. काल गाडी बाहेर गेली त्या ट्रॅकमधनं. थोडंसं बकासूरच्या इथं थोडंसं लागलं. सगळी माणसं रडत होती काल, परंतु शेवटी थोडीशी नॉर्मल दुखापत होती. त्याला काय होत नाही. लाखो माणसांचं आशीर्वाद त्या बकासूरवरती आहेत आणि खरंच तो नाराज करणारा बैल नाही. आणि आज एक नंबर करेल. आणि खरंच या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव त्याला म्हटलं जातं. आणि माणसांना कधीच नाराज नाही करत तो. आणि कसं स्पीड आहे. नाद खोळा आणि गणपत पोळा असं झालेलं आहे. आणि 100% मित्रांनो पब्लिकने गाडी पळाली. आणि काल गाडी ही पाहिजे होती आतमध्ये, म्हणजे कुठं नवे लागू द्या, पण शेवटी कसं असतं, सचिन तेंडुलकर असो, रोहित शर्मा असो, विराट कोहली असो, ते कधी कधी शून्यवसुद्धा आऊट व्हायला लागतं त्यांना. आणि तसंच काल झालं असेल. काल 0च आऊट झाली आपली गाडी. परंतु काय होत नाही, एका यात्रेनं देव म्हातारा होत नाही आणि होणाऱ्यातला नाही बाक्या. आणि आज सुट्टा गट काढला आहे आणि आज एक नंबर करेल. मी आज निघालो यात्रेला हरपळवाडीच्या. थोडंसं येतो जरा गोडधोड काम मटण थोडंसं, आणि संध्याकाळी करू एन्जॉय. बकासूरचा धुरळा होईल सेमीमध्ये. सेमीचा निकाल तुम्हाला सांगेन. आता व्हिडिओ आपला सेमी पळून झाल्यानंतरच येईल. आज खरंच आनंद आहे, कारण की त्या बैलानं खरंच खूप काही कमवलं आहे, नाव कमवलं आहे. काल मैदानामध्ये एवढं प्रेक्षक होतं. जसा बकासूर हारला माणसं रडत होती. मला खूप जणांचं फोन आलं. अहमदनगर जिल्ह्यामध्ये तो म्हणत होता, कुठला अहिल्यानगर जिल्हा, म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मला फोन आलं की दादा कसं झालं आहे, काय झालं. म्हणलं मित्रांनो जाऊ द्या, रडू नका. आणि काही मुलींचं सुद्धा फोन आलं. मुलीं म्हणजे कुठल्या मुली, असं म्हणजे आपल्या बकासूर प्रेमी आहेत त्यांचं फोन आलं. आपल्या ताई आहेत त्या, आपल्या बहिणीसारख्या आहेत त्या. आणि खरंच त्या पण अक्षरशः मैदानामध्ये होत्या काल. त्यांचीसुद्धा गाठभेट झाली. आणि खरंच डोळ्याचं पारणंच फेडलं. काल बकासूर हारला जरी असला, परंतु आज बकासूरने सिद्ध स्वतःला केले. एका पराभवाने संपत नाही. हा संपणाऱ्यातला नाही हा बैल, हा नंदी, हा देव दाखवून दिले. कशी गाडी पळाली. हीच गाडी काल एक नंबरची म्हणू शकत नाही, पण फायनलची प्रबळ दावेदार होती ही. परंतु जाऊ द्या. आज आसू या ठिकाणी मैदान चालू आहे. 2 मैदानं चालू आहेत. STC लाईव्हवरती त्या ठिकाणी आसू या ठिकाणी मैदान चालू आहे. त्या आसू मैदानामध्ये गट क्रमांक 7मध्ये बकासूरची गाडी जी आहे ती गट पास झालेला आहे. एवढा आनंद झाला आहे मित्रांनो. हा आनंद कालच व्हायला पाहिजे होता मला, परंतु काल डोळ्याचं पाणी येत होतं. खाली बकासूरची गाडी काल थटली तिथं काळकाला जाऊन. थोडंसं लागलं इथं, परंतु चोळलं. महेश्वर धुमाळ यांच्या डोळ्यात पण पाणी होतं काल. सगळी वैभव मामा सगळे होते, परंतु सगळे नाराज होते. हार मानली. हार हाही सहन करावी लागते, परंतु असे अनेक मैदान होतील. आपल्याला नंदी महत्त्वाचा पाहिजे. आणि खरंच डोळ्याचं पारणं फेडलं बकासूरने आज. आणि तीच गाडी आज पळवली. लोकांना दाखवून दिले की 92 लाखाची खरेदी आहे. मल्हार 11 समाजसेवक संतोष टोळकर ठाणे वेटाव यांची. आणि दाखवून दिले की ती 92 लाखाची खरेदी आज बकासूरसोबत पळाली. प्रथमच पळाला बकासूरसोबत तो. काय गट पळाली, काय ओरटाक होतं. मला वाटलं गाडी आजसुद्धा हारते की काय. गाडी मागं होती, परंतु जी ग्रीप घेतली त्या मल्हारने. बकासूर सगळ्याला माहीत आहे, कोणी असू द्या, कसाही असू द्या, स्पीडचा बैल त्याला सरळ नेतो. परंतु काल कसं नियोजन फसलं. काल कोणी लिंबू फिरवलं काही कळलं मला. काल कोणीतरी काहीतरी केलंच असणार आहे. आणि इथून पुढे मी तुम्हाला सांगतो, बकासूरचा पैरा आजपर्यंत इथून पुढं कधीच मी सांगणार नाही आहे. आणि का तर त्याला कारणीभूत होते लोकांच्या मानसिक स्थिती खूप बेकार असते. त्या माणसांची लोकांच्या नजरा ज्या आहेत त्या वाईट असते त्यामुळं काय होऊ शकत नाही, सांगू शकत नाही. माणसं लय बेकार आहेत या जगात. परंतु आज त्या जोडीनं दाखवले आम्ही संपणाऱ्यातलं नाही आहे. एका यात्रेत हरलो म्हणून काही संपत नाही.
आज एक नंबर आहे फिक्स, लिहून घ्या.